ही गोष्ट खरी आहे की अंबादास दानवे ज्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते त्यावेळी त्यांच्या बोलण्याला किंमत होती आणि प्रसिद्धी पण मिळत होती. आता कसं झालंय, ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर नाहीत, त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नाही आणि ठाकरे गटातही त्यांनी कुणी विचारत नाही. आणि म्हणून अशा भांबावलेल्या अवस्थेमध्ये नेते काय करतात, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आज ते काय म्हणाले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून फक्त 75,000 रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले. मला त्यांना हे सांगायचं की एवढं खोटं का बोलता? खोटारडा आमदार म्हणून तुमचा उल्लेख करावा लागेल. या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ हा सर्वसामान्य नेत्याला देणारा नेता आहे. अतिवृष्टीमध्ये याच मुख्यमंत्र्यांनी या राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकऱ्यासाठी 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलंय. आणि तुम्हाला मी हे माहिती घेऊन सांगतो की नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यात 61 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधले खर्च झाले. दैनंदिन खर्च हा वेगळा. आणि तुम्ही जर असं म्हणतात की अतिवृष्टीच्या विशेष पॅकेज म्हणून शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपयाचं वाटपही झालेलं आहे. मुख्यमंत्री कंजूस नाहीत. जे कंजूस 2019ला होते ना, त्यांनी तर त्या काळात झालेल्या अतिवृष्टीचे पैसे अद्यापही दिलेले नाहीत. आणि म्हणून अंबादास दानवेंना मला हे सांगायचंय की तुम्ही आजही एका चांगल्या सभागृहाचे सदस्य आहात, खोटं बोलू नका.